सरीफटका थाना क्षेत्र में 13 तारीख को हुए हत्याकांड के मामले में पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार किया। मृतक राजीव शर्मा अपनी बहन के घर से लौट रहा था। इस दौरान रास्ते में एक बर्थडे सेलिब्रेशन चल रहा था, जहां आरोपियों की नजर राजीव पर पड़ी। पुराने विवाद के चलते आरोपियों ने राजीव पर हमला कर दिया, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने मामले में राज अलंकर, रोहित अलंकर और हनी डोंगरे को गिरफ्तार किया। पुलिस के मुताबिक तीनों आरोपियों के खिलाफ पहले से भी आपराधिक मामले दर्ज है, साथ ही आगे की जांच जारी है। नमस्कार, मी API पांडुरंग जाधव, जरीपटका पोलीस स्टेशन। आपल्याकडे दिनांक 13/8/2026 रोजी 1:30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान यातील जो मृतक आहे राजवीर सोहन शर्मा हा त्याच्या मित्रांसोबत बहिणीकडून येत होता। त्यावेळी एका ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं। त्या बर्थडे सेलिब्रेशन ठिकाणी जे मित्र होते ते सुद्धा त्याच्या ओळखीचेच होते। त्यांच्यामध्ये पहिला अगोदरचा काही वाद होता। त्या वादामधून परत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अजून एकदा वाद झाला आणि मग त्या ठिकाणी असलेले जे आरोपी आहेत त्याचं नाव आहे राज प्रभू इलमकर, वय 22 वर्ष, रोहित प्रभू इलमकर, हे 2 भाऊच आहेत आणि त्यांचा मित्र आहे हनी डोंगरे। हनी डोंगरे जो आहे तो या तीन जणांनी यातील जो मृतक आहे त्याला चाकूने वार करून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तर या संदर्भामध्ये आपण CR नंबर 538/26 कलम 103 1 109 1 115 2 351 3 352 35 BNS या कलमांमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद 3 आरोपितांना आपण अटक केली आहे आणि पुढचा तपास चालू आहे। यामध्ये जो यातला जो मृतक आहे त्याचा यातील जो हनी आहे याच्यासोबत यापूर्वी वाद झाला होता। त्यातून त्या रागातून ते जे आजची जी घटना त्या दिवशी जी घटना घडलेली ती त्या जुन्या वादातून झालेली आहे। हो, यातील जो मृतक आहे तो सुद्धा याच्यावर त्याच्यावर 307 कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि त्याच्यावर एक NC देखील आहे। आणि यातले जे आरोपी आहेत त्यामध्ये सुद्धा यातले जे राज आणि रोहित आहे यांच्यावर सुद्धा रेकॉर्ड आहे त्यांचं सुद्धा। या आरोपींना आपण 15/8/2026 रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने 4 दिवसाचा PCR मंजूर केलेला आहे। उद्या त्यांना कोर्टामध्ये पेश करणार आहोत।